पुण्यामधील राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमापूर्वी काल रात्री काँग्रेस आणि अभाविपमध्ये राडा झाला। अभाविप आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ बाचाबाची झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणा दिल्या गेल्या। कार्यक्रमाच्या आधी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याचा आरोप सुद्धा काँग्रेसने केला। तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। विद्यार्थिनींना जबरदस्ती आरोप करण्यासाठी भाग पाडल्याचं अभाविपने म्हटलं। यासह युवक काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचाही आरोप अभाविपने केलेला आहे। आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत बुंदी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत, काय सध्याची माहिती आहे? रात्री दोन्ही बाजूनी पोलिसात तक्रार दिलेली आहे, पण पोलिसांनी हे जे सीओपी विद्यापीठ आहे त्यांच्या कुलगुरूची तक्रार नोंदवून घेतली आणि त्यात रिसर काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला आहे। त्यांनी इथे येऊन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचं, दादागिरी केल्याचं, आत ट्रेसपासिंग केल्याचे हे सगळे गुन्हे दाखल आता बघू शकतो। त्याच हॉस्टेलवरती इथं कडेकट पोलीस बंदोबस्त आहे, अगदी वज्र वाहनसुद्धा लावलेलं आहे। कोणालाही बाहेरच्या व्यक्तींना आत सोडलं जात नाहीये। म्हणजे रात्री याच ठिकाणी ते एनएसयूआयच्या 2 मुली हॉस्टेलमध्ये गेल्या होत्या, ज्या मुलीचा अभाविपच्या मुलांनी व्हिडिओ बनवला होता की असं काही झालेलंच नाहीये। त्यातनं हा सगळा वाद सुरू झाला आणि मग तिथे त्या मुलींना डांबून ठेवलं गेलं आणि त्यांना मारहाण झाल्याचा आरोप झाला। त्यानंतर अख्खं काँग्रेस, म्हणजे युवक काँग्रेस, सगळे पुढारी नेते मंडळी जे पुण्यात येऊन थांबलेले होते राहुल गांधींच्या प्रोग्रामसाठी, ती सगळी मंडळी इकडं आली। जवळपास 300-400चा मॉब होता। नंतर अभाविपचाही एक 100-150चा मॉब इथं आला आणि दोन्ही गटांना अक्षरशः धुमचक्री झाली। दोन्ही बाजूनी पोलीस आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण काही केले ते आवरत नव्हते। घोषणाबाजी, तुंबळ घोषणाबाजी सुरू होती। त्यात एकमेकांना मारहाण झाल्याचे आरोप झाले आणि शेवटी जे काँग्रेसला हवं होतं, ज्याला आपण प्रसिद्धी वातावरण निर्मिती मिळणं म्हणतो, ती काँग्रेसला रात्रीच्या या राड्यामुळे व्यवस्थित मिळालेली। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला पूर्वसंध्येला प्रचंड फुटेज मिळालेलं आहे। भले गुन्हा दाखल झाला असेल त्याच्या कार्यकर्त्यावरती, पण ज्या सीओपीत गेली 3-4 दिवस वातावरण निर्मिती केली जात होती काँग्रेसकडनं, त्याच काँग्रेस यशस्वी झाल्याचं बघायला मिळते। अभाविपबरोबर त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकली आणि जो राडा व्हायचा तो दोन्ही बाजूनी झाला आणि त्याचा फायदा आजच्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या प्रोग्रामला नक्कीच होणार असं सध्या बोललं जातंय। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।